नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करू याच विचारमालेने। आपला स्वाभिमान आपण कोणालाही दिला नाही, त्यामुळे कुणी तो हिरकावून घेऊ शकणार नाही, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्ली मटक्याचा खेळ रंगविणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडत पोलिसांनी रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत। शहरातील वाढत्या जुगार धंद्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे, मात्र या छोट्या छाप्यामागे मोठ्या माशांना आश्रय तर दिला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो। बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीमध्ये आरोपी जयप्रकाश विजय शर्मा वय वर्ष 42 राहणार शोभानगर अमरावती हा मांडवा झोपडपट्टी जवळ वर्ली मटक्याचा खेळ खेळत असताना मिळून आला। आरोपी जवळून वर्ली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि नगदी असा एकूण 4590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे कलम 12A महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सिटी न्यूजच्या सततच्या बातमीमुळे पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले आहे आणि शहरातील मुख्य जुगार धंदे बंद करण्यात आले अशी कागदी कारवाई सुद्धा झाली आहे। आता शहरातील छोट्या जुगार वर्ली मटका धंद्यांवर छापे मारणे चालू आहे। या कार्यवाहीमुळे शहरातील जुगार व्यवसाय पूर्णपणे बंद होईल की या छोट्या छाप्यांमागे मोठ्या माशांना आश्रय दिला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय। गुन्हे शाखेची कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु शहरात रुळलेले जुगारांचे धंदा मोडून काढण्यासाठी मोठ्या रस्त्यावर सातत्याने कारवाई व्हायला हवी। छोट्या माशांवर धार टाकली जात असली तरी मोठ्या माशांचं काय, हा खरा प्रश्न आहे। तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखळे यांनी केले। शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक तासभर थांबविली आणि तहसील कार्यालयावर निवेदन सादर केले। बुधवारी दुपारी गुरुकुंज मोजरी येथून हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला। सुरुवातीला शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन केले। माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शहरातील पेट्रोल पंप चौकापर्यंत पोहोचला। मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले। सर्वांनी हातात फलक धरले होते आणि सरकार विरोधी घोषणाबाजी केली। मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्ग जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर वाहतूक कोंडी झाली, परंतु प्रशासनाने पथक तैनात करून शांतता राखली। शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये मुख्यतः मुद्दे होते की सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी प्रति हेक्टर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई, निवडणुकीपूर्वी शासनाने दिलेली बाकी आश्वासने पूर्ण करणे। यशोमती ठाकूर म्हणाल्या, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही। नुकसान भरपाईचे पैसे अडकले आहेत। आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शांत बसणार नाही, वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत। हा केवळ अदानी आणि अंबानीचा सरकार आहे, शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी नाही। आता तुम्हाला सांगते, हे आयोजन मी नाही केलं, हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं।
परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। तुम्ही बघा, माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे, हे बघा, या सोयाबीनला काही अर्थ राहिलेला नाही, या सगळ्या शेंगा पूर्ण मुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे, म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे। तुमच्यापाशी 2 हेक्टर असेल तर 1 हेक्टरचे पैसे भेटते, 5 हेक्टर असेल तर 2 हेक्टरचे भेटते। मग चाललं काय आहे सरकारचं? एवढा गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते, 7/12 कोरा कोरा कोरा। आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही। एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात, दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं, चौथीकडे शेतकऱ्याचं 7/12 कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याला पोरकं करून ठेवलेलं आहे। अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे। इथं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या। उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका। 1 रुपयाचा पीक विमा होता, इलेक्शनच्या तोंडावर त्यानं डिक्लेअर केला, तो आता त्यानं रद्द करून टाकला। त्यावेळेला निकष वेगळे होते, आता निकष वेगळे लावले। आम्हाला काय येडगिडं समजता की काय समजता? शेतकरी येडा नाही आहे। देवेंद्र फडणवीस, चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत। तुम्ही बघा, आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे। सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेल्या आहे। झोपलाय का बे? जागा होय ना जरा साक, पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये, बघा लागन ना। नीरा फडणवीस, नीरा मुख्यमंत्री, मी याले तोड त्याले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय? तोडफोड जमते, चोऱ्या जमते, आमच्या पाठीत खंजीर खुपसता जमते। शेतकऱ्याला मदत द्या, दाम असाल तर मदत द्या, नाही तर खुर्ची खाली करा। शेतकऱ्याची कर्जमाफी। तिवसा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले। आंदोलनस्थळी तिवसा पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक तैनात होते। तेथे सर्व शेतकरी शांततेने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्याप शासनाकडून प्रलंबित आहेत, मात्र शेतकरी संघटना आणि विरोधकांनी स्पष्ट केले की वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन केले जाईल। तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर मोर्चाने एकदा पुन्हा सरकारच्या दुर्लक्षाची गंभीर छाया मांडली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप अपूर्ण आहेत आणि त्यांनी भविष्य काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। अमरावती शहर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्तिभावाने न्याहून निघाले आहे। आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली गंगा सावित्री निवासस्थान शंकरनगर ते अंबादेवी व एकविरादेवी मंदिरापर्यंतची पदयात्रा उत्साहात पार पडली। शेकडो भाविकांची जयघोष आणि माता भक्तीत रंगून ही अनवाणी पदयात्रा केली। या महापदयात्रेतून शेतकरी, कामगार, आदिवासी, बेरोजगार, युवक आणि सर्वसामान्यांच्या सुख समृद्धीसाठी अंबा माता व एकविरा मातेकडे साकडं घालण्यात आलं। या पदयात्रेचं रूपांतर भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीच्या अद्वितीय संगमात आलं। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भक्तिभावाने अनवाणी पदयात्रा केली। गंगा सावित्री निवासस्थान शंकरनगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा केडियानगर, राजापेठ, कुथे स्टॉप, राजकमल, गांधी चौक मार्गे अंबादेवी व एकविरादेवी मंदिरात पोहोचली। या पदयात्रेत शेकडो भाविकांनी उत्साहात सहभाग नोंदविला। जागोजागी नागरिकांनी आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांचे स्वागत केले। मंदिरात पोहोचून प्रथम अंबा मातेला नतमस्तक होऊन महाआरती करण्यात आली। त्यानंतर
एकविरा देवीच्या मंदिरातही दर्शन घेऊन महाआरती करण्यात आली। यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली जनता, कष्टकरी कामगार, आदिवासी, बेरोजगार युवक युवती, विद्यार्थी, व्यापारी आणि गृहिणी यांच्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी देवीच्या चरणी साकडे घालण्यात आले। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी आणि शेतमजुरांचे दुःख दूर करण्याची ताकद मिळावी अशी प्रार्थनाही करण्यात आली। संस्थांच्या वतीने आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। या महापदयात्रेत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते। श्रद्धा, सेवा आणि समाज हिताचा संदेश देणारी ही महापदयात्रा अमरावतीत भक्तिमय वातावरण निर्माण करून गेली। नवरात्रीच्या या मंगल काळात आई अंबादेवी व एकविरा देवीच्या चरणी साकडे घालताना आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबतच शेकडो भाविकांनी भक्तीचा हा अद्वितीय संगम अनुभवला। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुजल बंडू खंडारे या 16 वर्षीय मूकबधीर मुलाचा मृतदेह शेवटी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे। या घटनेने गावभर हळहळ व्यक्त केली जात असून मृतदेह जंगली प्राण्यांनी अक्षरशः खाल्लेल्या अवस्थेत मिळाल्याने परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातील सुजल बंडू खंडारे वय वर्ष 16 हा 23 सप्टेंबर 2025 रोजी घरातून कुणालाही न सांगता निघून गेला होता। सुजल हा मूकबधीर असल्यामुळे त्याला बोलता व ऐकता येत नव्हते। कुटुंबियांनी मुलगा घरी परतला नाही हे लक्षात येताच लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून सुजलचा शोध सुरू होता, परंतु तो मिळत नव्हता। मात्र बुधवार 1 ऑक्टोबर रोजी घरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरच असलेल्या झुडपी जंगलात सुजलचा मृतदेह सापडला। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि जंगली प्राण्यांनी शरीराचा खालचा काही भाग खाल्लेला होता। या घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ दाखल झाले। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पंचनामा करण्यात आला। त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। सध्या लोणी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असे सांगण्यात आले। या घटनेमुळे बेलोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन सुन्न झाला आहे। 16 वर्षीय सुजल खंडारेच्या मृत्यूमुळे बेलोरा गावावर दुःखाचे सावट पसरले आहे। मूकबधीर असल्यामुळे तो घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबियांना त्याचा शोध लावणे कठीण झाले होते। अखेर त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाल्याने गावकऱ्यांसह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून मृत्यूचे गूढ लवकरच उकलले जाईल अशी अपेक्षा आहे। दर्यापूर तालुक्यातील कळमगव्हाण गाव हादरून गेले आहे। सलग 3 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर गावातील शेतकरी विकास देवके यांचा मृतदेह सापडला आहे। सोमवारी संध्याकाळी घरून बाहेर पडलेले विकास देवरे घरी परतलेच नाहीत। मध्यरात्रीपर्यंत कोणतीच हालचाल न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अखेर इंडली गावाजवळ त्यांचा मृतदेहाचा शोध लागला आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दर्यापूर तालुक्यातील कळमगव्हाण येथील 42 वर्षीय शेतकरी विकास देवके हे सोमवारी सायंकाळी मोटरसायकलने ऋणमोचनकडे गेले होते। मात्र मध्यरात्र उलटूनही ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली। मंगळवारी सकाळी ऋणमोचन नदीपात्रात पाहणी केली असता देवके यांची मोटरसायकल व मोबाईल आणि चप्पल त्या ठिकाणी आढळून आली। तत्काळ गावकऱ्यांनी ही माहिती दर्यापूर पोलिसांना दिली। पोलिसांनी महसूल विभागाशी समन्वय साधून जिल्हा शोध पथक घटनास्थळी दाखल केले। मंगळवारी 3 तास पाहणी करूनही देवके यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही। मात्र बुधवारी सकाळी 11 वाजता एडली गावाजवळ जिल्हा शोध पथकाला मोठं यश मिळालं आणि पाण्यात देवके यांचा मृतदेह सापडला। जिल्हा शोध पथकाने हा मृतदेह ताब्यात घेऊन दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केलाय। दर्यापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून घटनेने कळमगव्हाण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। नमस्कार, मी विशाल निमकर, टीममध्ये सदस्य, DDRF टीम, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती। काल दिनांक 30 तारखेला नियंत्रण कक्ष अमरावती येथे कॉल 1:30 वाजता सुमारास कॉल आला असता माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व समाज गट क्रमांक 9 अमरावती यांच्या आदेशाने तसेच
श्री आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक आम्ही टीम इथे 4 वाजता सुमारात पोहोचली। 4 वाजतापासून आम्ही शोधकार्य चालू केले। साधारणतः 6 वाजेपर्यंत आम्ही शोधकार्य चालू केले। त्यानंतर अंधार पडल्याच्याने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही शोधकार्य बंद केले। आज दिनांक 1 तारखेला सकाळी 8 वाजतापासून बोट, गळ, लाईफगार्ड रिंग च्या साहाय्याने शोध नदीपात्रात शोध घेतले असता आम्हाला साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर मृत व्यक्तीचा शव मिळाला। त्यानंतर आम्ही माननीय तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन दर्यापूर यांना फोन करून त्यांना माहिती दिली। त्यांना बॉडी यांच्या पोलीस प्रशासनाच्या हाती दिली। त्यामध्ये आम्हाला आपदा मित्राचे सहकार्य लागले, तसेच गावकऱ्याचे सहकार्य लागले व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लागले। धन्यवाद। जय हिंद। अखेर 3 दिवसांनी शेतकरी विकास देवके यांचा मृतदेहाचा शोध लागला, पण या घटनेमुळे गावात हळहळ आणि दुःखाचं वातावरण आहे। अचानक झालेल्या या मृत्यूमागचं नेमकं कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। नागपूर शहर हादरवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे। भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या सोबती गंभीर जखमी झालाय। निष्काळजीपणाने वाहन चालविणाऱ्या ट्रक चालकाविरोधात यशोदानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला। फिर्यादी भक्तराज राऊत यांचा मुलगा बादल राऊत वय वर्ष 29 आणि त्याचा मित्र संदीप धानपुरे वय वर्ष 29 हे दोघे मोटरसायकलवरून जात होते। मोटरसायकल क्रमांक MH49 CP 1521 ही चेतना किड्स शाळेसमोर रिंग रोडने बिग मार्केटच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रक क्रमांक MH31 FC 3077 ने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले। जखमींना तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान बादल राऊत याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर त्याचा मित्र संदीप धारपुरे याच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। अपघाताची माहिती मिळताच यशोधरा पोलीस घटनास्थळी दाखल झाली। फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावरकर करीत आहेत। संदीप धारपुरे व त्याचा मित्र बादल श्रीराम राऊत हा बेसावरून कोराडी मंदिर देवदर्शनाकरता जात असता कळमना रोड चेतना किड्स शाळेसमोर रिंग रोड समोर जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव व निष्काळजीपणे चालवणारा ट्रक चालक क्रमांक MH31 AF 3077 हा लोडिंग ट्रक होता, ज्यामध्ये गिट्टी भरून होती। यांनी या चालकाचे नाव आहे गणेश चंद्रभान कुशराम वय 37 वर्ष, राहणार चिजभवन। याने आपल्या भरधाव निष्काळजीप्रमाणे वाहन चालवून 2 व्हीलर याला धडक मारली। त्यामध्ये गाडी स्लिप होऊन बादल भक्तराज राऊत वय 28 वर्ष, राहणार गजानन मंदिर माडगीनगर पोलीस ठाणे हुडकेश्वर याचा जागीच मृत्यू झाला आणि सोबती जो होता संदीप धारपुरे हा बाजूला फेकल्यामुळे त्याला जास्त मार लागला नाही आहे। त्याचा उपचार मेयो हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे। आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि योग्य ती कारवाई केलेली आहे। भरधाव आणि निष्काळजीपणा वाहन चालकांच्या हातून कित्येक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत। नागपूरच्या रिंग रोडवर
वारंवार अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे। या अपघाताप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरात होत आहे। नागपूर शहरातील मानवता नगर भागात देवी दुर्गेच्या मूर्तीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाळ केलंय। स्थानिक महिलांच्या कठोर इशाऱ्यानंतर गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दुर्गा मार्शल पथकाने धडाकेबाज कारवाई केली। आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची त्याच ठिकाणी धिंड काढून लोकांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला। या कारवाईने पोलिसांबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे। मानवता नगरातील दुर्गा माता मंदिर परिसरात सूरज खोब्रागडे नावाच्या आरोपीने एक अत्यंत अश्लील आणि घृणास्पद कृत्य केल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती। महिलांनी थेट पोलिसांना आव्हान देत सांगितले की आरोपीला 24 तासांच्या आत अटक झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन उभारले जाईल। गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दुर्गा मार्शल पथकाने महिलांचे आवाहन स्वीकारत चौकशीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच आरोपी सूरज खोब्रागडे याला जेरबंद केलं। गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी आरोपीला त्याच ठिकाणी नेऊन धिंड काढली जिथे त्याने हा निंदनीय प्रकार केला होता। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून पोलिसांच्या त्वरित कारवाईचं कौतुक होत आहे। दरम्यान या प्रकारामुळे समाजात मोठा संदेश गेला की धार्मिक भावनांवर घाला घालणाऱ्यांना कायदा अजिबात सोडणार नाही। चॅलेंज दिलं होतं की बाबा आम्हाला लगेच आरोपी अटक पाहिजे आजच्या आज, आणि त्या निमित्ताने लोकांनी थोडा इथे आवाज उठवला होता आणि लोक मंडळी तिथली मंडळी भरपूर जमा झाली होती मानवता नगर झोपडपट्टीची, आणि त्यांनी थोडंसं रोडचं वगैरे पण येऊन बसले होते। तेव्हा आम्ही त्याला तात्काळ अटक केलेलं, आणि अटक केल्यानंतर ती बाकी सगळी मंडळी आता शांत झालेली आहे आणि त्याच्यावर 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। सध्या PCR मध्ये पोस्ट आहे गिट्टीखदानला। दुर्गा आपण नवीन एक घोषित केली आहे, त्या निमित्तानं आपण लोकांना काय एक नवीन आव्हान देऊ इच्छिता की अशा प्रकारे कुठली घटना झाली? नाही, आता त्यांनी तर आम्हाला आमच्या महिलांनी आम्हाला त्या दिवशी चॅलेंज दिलं होतं की तुम्ही हे काम आम्हाला आजच्या आज करून द्या, आम्हाला आजच्या आज त्याला अटक करायचं आहे। तर आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली, त्याला संध्याकाळी अटक केलेलं। त्याच्यामुळे आमच्या ज्या दुर्गा होत्या त्यांनी त्यांची शक्ती दाखवली। मी तरी असं म्हणते की आमच्या ज्या महिला होत्या, महिला म्हणजे कॉन्स्टेबल आणि बाकीची DP पार्टी, त्यांनी मिळून त्याला अटक केलेलं। मानवता नगर येथील या घटनेने नागपूर हादरले होते, परंतु दुर्गा मार्शल पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे आरोपी तुरुंगात असून परिसरात आता शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे। अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं हीच नागरिकांची मागणी आहे। नागपूर शहरात महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। यशोधरा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय युवतीला हॉटेलमधील कुक आणि मॅनेजरकडून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे। पोलीस ठाणे यशोधरनगर या ठिकाणी अपराध क्रमांक 745 अन्वये गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये तक्रारदार एक मुलगी आहे। ती मुलगी हॉटेल अहमद जायका वंदेई चौक या ठिकाणी वेटरशिपचं काम करत होते। त्या ठिकाणी तेथील कुक आणि तेथील मॅनेजर या दोघांचं तिच्यासोबत जी वागणूक होती ती चुकीची होती। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे आम्ही विनयभंगाचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि तपास पोलीस ठाणे यशोधरनगर हे समोर करत आहे। या प्रकरणामध्ये 2 आरोपी आहे। पहिलं नाव जो कुक आहे, कुकचं नाव आहे कुर्बान शेख। कुर्बान शेख हा एक कुक आहे आणि मॅनेजर जो आहे, मॅनेजर आहे वसीम म्हणून मॅनेजर आहे। या दोघांना आम्ही पोलीस स्टेशन ताब्यात घेतलं होतं आणि योग्य ती कारवाई केलेली आहे। कामाच्या ठिकाणी महिलांना छेडछाड, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जाण्याच्या घटना वाढत्या प्रमाणात घडताना दिसत आहेत। नागपूरमधील यशोधरा परिसरातील या प्रकरणाने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत।
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नागपूर शहरात घडलेल्या भयंकर वाहन चोरीचं प्रकरण समोर आलं आहे। अंबाझरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या ताब्यातील तपासात 6 4-चाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश झालाय। आता या प्रकरणात कोणती वाहने, कोण आरोपी आणि किती लाखांचे नुकसान झाले आहेत हे जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्यात निनाद गोपाळराव धोरडे या फिर्यादीच्या तक्रारीवरून वाहन चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला। फिर्यादीच्या महिंद्रा बेलोरा पिकअप गाडी चोरली गेली। या वाहनाची किंमत सुमारे 2,80,000 रुपये होती। पोलीस तपासात गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेण्यात आला। तपास अधिकारी अपर निरीक्षक सुधीर बुरगुटे, पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे आणि सायबर सेलची टीम या प्रकरणात संलग्न होती। तपासात निष्पन्न झाले की आरोपी यांनी नागपूर शहरात 6 4-चाकी वाहने चोरी केली होती। त्यापैकी 4 वाहने त्यांनी फरार आरोपींना देऊन त्याची कटिंग केली होती। पोलिसांनी कटिंग केलेल्या वाहनांचे 2 इंजिन, टायर, गिअरबॉक्स आणि इतर स्पेअर्स पार्ट जप्त केले आहेत। जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य 4,12,500 रुपये आहे। तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की चोरी केलेली 2 वाहने फरार आरोपी आझम खान याला मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विकली गेली आहेत। आरोपींना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। नागपूर शहरातील या वाहन चोरीच्या प्रकरणातून स्पष्ट होते की पोलीस प्रशासन सतत शहरातील चोरी अपहरण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। आरोपी ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू असतो। मात्र आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःवर घडलेल्या एका हल्ल्याबाबत गंभीर दावे केले आहेत। निवडणुकीच्या काळात त्यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले होते। मात्र या प्रकरणाला राजकीय रंग दिल्याचा ठपका त्यांनी विरोधकांवर ठेवला आहे। यावर भाजप आमदार परिणय फुके व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ही घटना खोटी असल्याचे म्हटले आहे। निवडणुकीच्या वेळेस माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहीत आहे की गाडीचे काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला, एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुकेंनी सांगितलं की SP याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे 10 महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच SPनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे। पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं समरी रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता। त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू।
आणि लवकरात लवकर मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट मी पाहिलेला आहे. आता मी गृहमंत्री असतो, आम्हालाही मिळतात कागद. पोलीस खात्याकडूनच मला तो रिपोर्ट पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही. त्यामुळे म्हटलं आहे, सरळ म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर 2 इसमांनी दगड मारल्यामुळे, एकाने मोठा दगड, एकाने लहान दगड. मोठा दगड तर 10 किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे 90 डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो होती, 5च्या स्पीडनी होती आणि गाडीचा काच फुटून अनिल देशमुखांच्या डोक्याला जखम झाली असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. गाडीवर दगडफेक झाली होती का, की ती एक राजकीय स्टोरी होती, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे आला आहे. पुढील काळात यावर काय घडामोडी घडतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कायर येथील अजय शेंडे नावाचा तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळला आहे. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले गेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात 17 सप्टेंबर पासून बेपत्ता असलेल्या अजय शेंडे या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. मृतदेहाजवळ सापडलेल्या रुमालात गुंडाळलेल्या चिठ्ठीत अजयने लिहिले आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. अजय शेंडे कायर येथील रहिवासी होता आणि त्याच्या अचानक गायब होण्याने कुटुंबीय चिंतेत होते. 13 दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह वणी परिसरात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार या घटनेवर संताप व्यक्त करीत आहेत. वणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास सुरू केलाय. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली असून आत्महत्येचे मुख्य कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी सापडल्याने प्रकरण गंभीर मानले जात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे आणि आवश्यक तज्ञांच्या मदतीने मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. काल दिनांक 17 पासून माझा भाऊ बेपत्ता असल्यामुळे 18 तारखेला मिसिंग रिपोर्ट दिला. त्याच्यामुळे 15-20 दिवसानंतर इथं वणी बायपासवर एक बॉडी मिळाली. तर तिथं पोलिसांनी चौकशी केली का त्या बॉडीपाशी काहीच नव्हतं. पण आज सकाळी चेक केल्यावर ते सुसाईड नोट मिळाली. ओबीसीला आरक्षण, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं म्हणून सुसाईड केले. आपण कोण आहे त्यांचे? मोठा भाऊ चेतन पुंडलिक शेंडे. युवती वणी येथील अजय शेंडे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती. हा प्रकार केवळ कुटुंबियासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंताजनक आहे. यवतमाळकरांसाठी उत्सवाचे आगमन. विठ्ठलवाडी परिसरातील शिवभक्ती दुर्गा उत्सव मंडळाने यंदा 34वे वर्ष साजरे केले आणि यावर्षी त्यांनी तयार केलेला पंढरपूरची वारी देखावा नागरिकांच्या मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरलाय. चला पाहूया या नयनरम्य देखाव्याची मेहनत आणि उत्साह कसा आहे. यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरात शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी एक खास अनुभव साकारलाय. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून मेहनत घेत प्रत्येक छोट्या मोठ्या तपशिलांवर लक्ष ठेवून पंढरपूरची वारी देखावा सजविला आहे. हा देखावा दरवर्षी नवीन कल्पनांसह तयार केला जातो, परंतु यावर्षीचा वारीचा अनुभव विशेष ठरलाय. नागरिकांनी या नयनरम्य देखाव्याचा आनंद घेतला, त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. कार्यकर्त्यांनी विविध पारंपरिक रंग, झाड्या, वारीचे थाट, विठ्ठल रुक्मिणीचे मूर्तींचे आकर्षक रचनेने साकारलेले हे दृश्य यवतमाळकरांचा उत्सव प्रेमाचा साक्षीदार आहे. मुलं, मोठी मंडळी, सर्व वयोगटातील नागरिक गर्दी करीत
या वारीचा आनंद घेत आहेत। मंडळाच्या सरचिटणीसांचे म्हणणे आहे की या मेहनतीमुळेच प्रत्येक वर्षी नागरिकांचे हृदय जिंकता येते। वारीचा हा देखावा केवळ आनंदाचा नाही तर आपल्या संस्कृतीचा जतनेचा एक मार्ग आहे। उत्सव मंडळाने सांगितले की पुढील वर्षी आणखी नव्या कल्पनांनी सजवलेली वारी सादर केली जाईल। यंदाच्या देखाव्यांचे सौंदर्य आणि मेहनत यामुळे यवतमाळकरांना एक अविस्मरणीय अनुभव मिळालाय। शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाने पुन्हा एकदा आपली कला आणि मेहनत यवतमाळकरांसमोर सादर केली। पंढरपूरची वारी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहून स्पष्ट होते की उत्सव आपली संस्कृती जिवंत ठेवण्याची सुंदर परंपरा आहे। यवतमाळ शहरातील राणा प्रतापनगरमध्ये यावर्षी नुसतं दुर्गा उत्सव नाही तर भक्तांच्या मनात उत्साह भरून टाकणारा तिरुपती बालाजीचा भव्य देखावा सादर झाला आहे। जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने हा देखावा कोलकाता येथील कलाकारांनी 1.5 महिन्याच्या परिश्रमातून तयार केला असून भाविकांनी या देखाव्याकडे प्रचंड गर्दी केली आहे आणि केवळ भव्य देखावा नाही तर मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत। यवतमाळ शहरातील राणा प्रतापनगरमध्ये जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाने यावर्षी भक्तांना एक अनोखा अनुभव देत तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केलाय। हा देखावा कलकत्ता येथील कलाकारांच्या 1.5 महिन्यांच्या कष्टातून तयार करण्यात आला असून प्रत्येक लहान मोठा तपशील अत्यंत काळजीपूर्वक रेखाटण्यात आलाय। उत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक देशमुख यांनी सांगितले की हा देखावा तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे भक्तांना मंदिरात जाण्याचा अनुभव घरबसल्या देणे तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपणे आहे। देखावा तयार करण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी दरवेळेसच लागतो। यावर्षी सुद्धा कलकत्त्यावरून जवळपास 30 ते 40 कारागिरी ते कामासाठी होते आणि यावर्षी आम्ही तिरुपती बालाजीची प्रतिकृती मंदिराची ते सादर केलेली आहे। बरेच वर्ष 2003 पासून सतत वेगवेगळ्या मंदिराचे आणि देखावे इथे सादर करण्यात येतात। तसेच आमच्या मंडळातर्फे वृक्षारोपण, ब्लड डोनेशन, नंतर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्नदान असे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी इथे घेतले जातात। राजेश चव्हाण। भाविकांनी देखावा पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला। या दरम्यान मंडळाने सामाजिक कार्यक्रमही राबविले जसे की गरजूंना अन्नदान, आरोग्य तपासणी आणि शाळकरी मुलांसाठी उपक्रम। राजेश चव्हाण यांनी सांगितले की मंडळाच्या वतीने हा उत्सव पारंपरिक तसेच आधुनिक कला आणि भक्तीचे सुंदर संगम आहे। या कार्यक्रमातून समाजात एकजूट आणि सांस्कृतिक जाणीव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वसामान्यांचे आनंदी चेहरे आणि भक्तांचा उत्साह पाहता हा तिरुपती बालाजीचा देखावा यवतमाळकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलाय। नमस्कार, मा जगदंबा दुर्गा उत्सव मंडळ या मंडळाची स्थापना साधारणतः 2003 मध्ये करण्यात आली असून मागील 23 वर्षापासून अविरत मंडळ व मंडळाचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरातील नव्हे तर देशभरातील विविध मंदिराच्या प्रतिकृती, विविध मंदिराचे देखावे हे यवतमाळकर जनता असो, यवतमाळ जिल्ह्यातील असो किंवा राज्यातून जे भाविक यवतमाळमध्ये येतात यांच्यासाठी आम्ही विविध देखाव्याचं सादरीकरण दरवर्षी मोठ्या प्रमाणात करत असतो। तसेच यावर्षी आम्ही आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी या मंदिराची प्रतिकृती यवतमाळकर जनतेच्या सेवेत सादर केलेली आहे। यामध्ये शहरातून नव्हे तर राज्यभरातून रोजचे हजारो भाविक हे यवतमाळ शहरामध्ये जो यवतमाळचा मानाचा नवरात्र उत्सव म्हणून पूर्ण भारतभर गणला जातो, कलकत्त्यानंतर यवतमाळला नंबर 2चा दर्जा हा नवरात्रीच्या दरम्यान मिळतो। यामध्ये कुठेही कमतरता नसायला पाहिजे म्हणून मंडळाचे सदस्य हे साधारणतः 1.5 महिन्यापासून या कामासाठी अविरत झटत असतात। दिवस रात्र देखाव्याचे काम पूर्ण करण्यासाठी कलकत्त्यावरून एक 30 ते 40 कारागीर हे यवतमाळमध्ये येत असून 1.5 महिन्याच्या या कालावधीमध्ये हे काम पूर्ण करण्याचं आम्ही संकल्प करत असतो। या दरम्यान यवतमाळ शहरामध्ये येणाऱ्या हजारो भाविकांसाठी, जे भाविक यवतमाळमध्ये येतात यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, अल्पोपहार असो, त्यांना कुठेही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनासोबत शहरातील जे 350 मंडळ आहेत या मंडळाचे सर्व हजारो पदाधिकारी हे भाविकांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत करत असतात। यवतमाळच्या राणा प्रतापनगरमध्ये साकारलेल्या भव्य तिरुपती बालाजी देखाव्याने भक्तांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे। जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाने भक्ती, कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम साकारून एक आदर्श उदाहरण उभे केले आहे।
शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस मिळावी यासाठी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले। खैरकवाडी येथील शाळेत जाणाऱ्या बससमोर बसून आंदोलन करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। जोपर्यंत बस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही। शिक्षण हक्काचा लढा आता शाळकरी विद्यार्थ्यांनीच उचलला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हळदा ते मुखेड मार्गावर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। वेळोवेळी बस सोडण्यासाठीची मागणी करूनही आगार प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थी संतप्त झाले आहेत। मुखेड तालुक्यातील गैरकावाडी येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी बस समोर ठिय्या धरून आंदोलन सुरू केले। विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत आगार प्रमुख बस सोडण्याचे लिखित आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही तेथेच बसणार। विद्यार्थ्यांचे पालकही या आंदोलनाला पाठिंबा देत असून शाळेत जाण्यासाठी वेळेवर बस न मिळाल्याने मुलांचे शिक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून शिक्षणासाठी आवश्यक असलेली वाहतूक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। गाडीत लेकरं मावून आलेत, जिथे डिपो मध्ये गेल्या महिना झालं तर एक डिपो मध्ये गेलं की आम्हाला म्हणतो उद्या गाडी सोडतो। हळद्यापासून ग्रामपंचायतचे लेटर डेपो मध्ये नेऊन दिल्या तरी गाडी सोडा तयार नाहीत। हाय ते गाडी टाइमला येत नाही आणि एवढे लेकरं गाडीतून बसून नाही, अर्धी नेहमी लेकरं घरी सोडावं लागतं। शाळेचा टाइम 9 वाजता 9:30 वाजता 10 वाजता 10:30 वाजता गाडी जाते। आम्हाला पनिशमेंट करायले मग आम्हाला जमत नाही ना, आम्हाला एक गाडी सोडावं लागतं। गेट बंद करायला आणि कुठून ते कुठून गाडी सोडायची आहे? हळदा ते मुखेड एक्स्ट्रा शाळकरी विद्यार्थ्यांनी केलेल्या या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। कारण शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी वेळेवर बस उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांचा हा आवाज प्रशासनापर्यंत कसा आणि किती पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हद्दीत मंगळवारी रात्री जिल्हा गुन्हे शाखेने जबरदस्त धडक कारवाई करत तब्बल 1,43,00,000 रुपयाचा गुटखा जप्त केलाय। 2 ट्रक भरून मुंबईकडे नेण्यात येणाऱ्या गुटख्याच्या तस्करीमागे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 3 आरोपींना अटक झाली असून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। बुलढाणा जिल्ह्याचा गुटखा माफियांवर घाव। मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावरील मेहकर पोलीस हद्दीत फरदापूर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला। या सापळ्यातून 2 अशोक लेलँड कंपनीचे ट्रक पकडण्यात आले। या ट्रकांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाला भरलेला होता। कारवाईत तब्बल 264 पोत्यांमध्ये गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला। या मालाची बाजार किंमत 1,13,00,000 रुपये एवढी असून त्याशिवाय दोन्ही ट्रकांची किंमत 30 लाख रुपये इतकी आहे। म्हणजेच एकूण 1,43,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे। ही कारवाई करताना गुन्हे शाखेने 2 ट्रक चालकांसह 3 जणांना ताब्यात घेतले। आरोपींमध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद हाफिज वय वर्ष 28 राहणार अचलपूर, अजीम बेग हाफिज बेग वय वर्ष 36 राहणार अंसारनगर अमरावती, एजाज अहमद अजीज अहमद वय वर्ष 31 राहणार शिरसगाव चांदूर बाजार यांचा समावेश आहे। आरोपींवर भारतीय दंडविधान कलम 274, 275, 223, 123 तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 च्या कलम 26, 27 आणि 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही महिन्यात बुलढाण्यात प्रतिबंधित गुटख्यांची तस्करी वाढली असून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा रॅकेटवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या कारवाईमुळे गुटखा माफियांना मोठा धक्का बसलाय। बुलढाण्यात गुटख्याची एवढी मोठी खेप पकडली जाणं हे निश्चितच गुटखा माफियांना धडा शिकविणारे ठरणार आहे। परंतु अजूनही यामागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे। पुढच्या तपासात यामागचे मोठे चेहरे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील तहसीलदार झालटे यांनी कांबरगावमध्ये शेतकरी संवाद मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबतच्या समस्यांचा सविस्तर मागोवा घेतला। तहसीलदारांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि पटवारी यांना सर्वे करून आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश दिले। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी
प्रशासनात पुढाकार घेतला, त्यामुळे कामरगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रीय नेता भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा अभियान त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. सदरच्या अभियानामध्ये पहिल्या टप्प्यात गाव नकाशावरील अस्तित्वात असलेले रस्ते, त्याचप्रमाणे जे रस्ते वापरात आहेत परंतु नकाशावर नाही आहेत, अशा सर्व रस्त्यांची शिवार फेरीअंतर्गत पडताळणी करून सदर रस्ते यांना क्रमांक देणे, त्याच्यामध्ये विशिष्ट क्रमांक, जिल्हा सांकेतांक, तालुका सांकेतांक, गाव सांकेतांक आणि रस्त्याचा जो काही प्रकार आहे तो अशा पद्धतीने रस्त्याला क्रमांक देणे. त्याचप्रमाणे असे सर्व रस्ते हे अभिलेखावर घेऊन त्यांची नोंदणी करणे आणि ज्या रस्त्यावर अतिक्रमण असेल असे रस्ते भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून अतिक्रमण त्या ठिकाणी दिसून येत असेल तर ते अतिक्रमण निष्कासित करा. अशा प्रकारची ही मोहीम आहे. या मोहिमेमध्ये कारंजा तालुक्यामधील नकाशावर असलेले 1235 आणि नकाशावर नसणारे परंतु वापरात असणारे 478 असे एकूण 1733 रस्ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय झालेले आहेत. नकाशावर असलेल्या रस्त्यांना त्या ठिकाणी क्रमांक देण्याची कारवाई आपल्याकडे पूर्ण झालेली असून भूमी अभिलेख विभागाकडून कामरगाव मंडळातील बाबापूर हे जे गाव आहे या ठिकाणचे सर्व रस्ते जे आहेत त्यांची मोजणी झालेली आहे. इतर मंडळातील एक गाव जे आहे त्यांची मोजणी झालेली आहे. बाबापूर येथील ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा अतिक्रमण धारकांचा प्रस्ताव तलाठी मंडळाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला. त्या ठिकाणी आपण सुनावणी घेतलेली आहे आणि सुनावणीअंती भूमी अभिलेख विभागाचे सीमांकन करून दिलेलं आहे. त्या पद्धतीने हा रस्ता खुला करून देण्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची कारवाई करत असताना सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करावं, जेणेकरून रस्ते हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सर्व लोकांना अशा प्रकारचे रस्ते आहेत ते सोयीचे आणि उपलब्ध होतील. धन्यवाद. कामरगाव परिसरातील शेतकरी संवादामुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढत आहे. तहसीलदार झालटे यांच्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे त्वरित लक्ष दिल्यामुळे हा प्रयत्न सकारात्मक ठरला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोंगा येथे एका महिलेने तिच्या वयोवृद्ध आई वडिलांसह केवळ न्याय मिळावा या उद्देशाने 15 दिवसाच्या लहान मुलीसह आमरण उपोषण सुरू केले आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार विवाहानंतर निलंगा येथील राहणी बदलल्यामुळे 2 लहान मुलींचा संगोपन करणे तिच्यासाठी अत्यंत अवघड झाले आहेत आणि अनुदान बंद झाल्यामुळे उपोषण सुरू करण्याशिवाय तिच्या हातात काही पर्याय उरला नाही. या घटनेमुळे नागरिकांचीही मोठ्या गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळाली. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसणारी ही दृश्य खूपच वेदनादायी आहेत. नागरसोगा येथील रहिवासी महिला तिचे वयोवृद्ध वडील आणि आई यांच्यासोबत उपोषण करीत आहे. ही महिला सांगते की माझे अनुदान जानेवारी 2025 पासून बंद झाले, त्यामुळे मुलींचे पालन पोषण करणे कठीण झाले. मी अनेक वेळा निलंगा नगर परिषदेवर अर्ज केला पण न्याय मिळाला नाही. सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ यावर भर दिलाय पण माझ्यासाठी या शब्दांचा काहीच उपयोग नाही. महिलेने पुढे सांगितले की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या परिस्थितीमुळे मला निलंगा येथे पिवळे अंत्योदय रेशन कार्ड दिले जावे. माझ्या मुलीसह मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सोडणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही. सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नागरिक, स्थानिक नेते आणि पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात झाली. महिलेला तात्काळ अनुदान सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे विनंती केली जाते. त्यानंतर महिला आणि तिच्या कुटुंबियांनी आपला हेतू स्पष्ट केला की राहण्यासाठी जागा मिळेपर्यंत आणि अनुदान पुनर्संचित होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. मुलगी 15 दिवसांची असून तिच्या पालन पोषणासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. सदर प्रकरणावर प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेते लक्ष ठेवत असून त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. ही घटना आपल्याला एकच कठीण सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देते, जिथे एका गरीब महिला आणि तिच्या कुटुंबियाने न्याय मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आणि आरोग्याची पर्वा न करता आमरण उपोषण सुरू केले आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणावर त्वरित लक्ष देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरिक, प्रशासन आणि राजकीय नेते यांच्याकडून योग्य ती कारवाई होईल की नाही हे पुढे पाहणे महत्त्वाचं ठरेल.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गाव हादरले. गोविंद चिलमे यांच्या घरावर दिवसाढवळ्या चोरांनी धाड टाकत तब्बल 10 लाखाची रोकड आणि 9 तोळे सोनं लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेताकडे गेलेल्या मालकाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मोठी चोरी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील बुधडा गावात ही मोठी चोरी घडली. मिळालेल्या माहितीनुसार गावातील गोविंद चिलमे हे नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या शेताकडे गेले होते. याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्या घराची बाहेरील दारं तोडली. आत प्रवेश करताच त्यांनी कपाट उघडून त्यात ठेवलेली रोकड आणि दागिने पडविले. या चोरीत अंदाजे 10 लाख रुपये रोख आणि 9 तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आलाय. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे बुधडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बुधडा गावातील या मोठ्या चोरीने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहेत. रोकड आणि सोन्याचा मोठा ऐवज लुटल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. पाहूया औसात पोलिसांना हे चोरटे लवकरच पकडता येतात का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचे नाव घेत नाही. अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि शासनाकडून तुटपुंजी मदत यामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडलेली एक भीषण हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केल्याने अवघ्या काही तासातच त्यांच्या वडिलांनीही हृदयदुःखाने प्राण सोडले. एका कुटुंबातील 2 जीव गमावल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मालिकेला आता कोण आळा घालणार हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात अतिवृष्टीमुळे शेतकरी कुटुंबावर काळाने झडप घातली. तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांची केवळ 3 एकर जमीन होती. या जमिनीत त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले. आधीच बँकेचे 1,10,000 रुपये कर्ज आणि पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज या ओझ्याखाली कदम कुटुंब दबले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह, लेकरांचं शिक्षण आणि भविष्यातील जबाबदाऱ्या या विवंचनेने निवृत्ती कदम अक्षरशः हतबल झाले. या मानसिक तणावातून त्यांनी घरच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्ट केलं की माझं पीक पाण्याखाली गेलंय, मुलाला रोजगार नाही, आरक्षण नाही, आता जगणं अशक्य झालंय. मुलाच्या या आत्महत्येने वडील प्रचंड हादरले. दुःख सहन न होऊन अवघ्या 12 तासात त्यांनी देखील प्राण सोडले. कर्ज वाढलं होतं, शेताकडलं करत गेले. पप्पा सगळं करत गेले आमचं घरचं. बाबाची पण भावाला पॅरलेस झाला होता 1-1.5 वर्षाखाली. भावासाठी पैसे आणले होते, इलाजासाठी सोयऱ्या धायऱ्याचे काय आणले होते, 1-1.5 लाख रुपये आणले होते. बँकेचं कर्ज आहे 1,70,000 रुपये. ते कर्ज, भावाच्या तब्येतीमुळे ते लागलेलं कर्ज. सोयाबीनला शेताकडे जात गेले तर सोयाबीन मोडं फुटले होते. आणि माग ते याचं बचत गटाचे याचं कर्ज उचलून गाय आणली होती 30-35 माग. आता 4-5 दिवसाखाली 3 मिली. तिला शेती पुरलं, त्याच्यामुळे ते लई टेन्शन घेऊ लागले. 8-10 दिवसाला काय भाकर बी खाय ना घरी. त्याच्यामुळे एका दिवसात वडील आणि मुलगा अशा दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. मराठवाड्यात पावसाने कहर केला असून केवळ नांदेड जिल्ह्यातच सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाने मदतीसाठी हेक्टरी केवळ 8,500 रुपये जाहीर केलेत. मात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत, तात्काळ कर्जमाफी आणि ठोस धोरणात्मक निर्णय आवश्यक आहेत. अन्यथा सरकारवरील विश्वास ढळेल अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे अश्रू अजूनही सरकारला दिसत नाहीत. तुटपुंजी मदत, कर्जमाफीचा अभाव आणि रोजगाराच्या संधीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढत चालल्या आहेत. एका दिवसात घरातील 2 जीव गमावणाऱ्या कदम कुटुंबाचं दुःख हे केवळ एक घराचं नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या वेदनेचं प्रतीक आहे. आता तरी सरकारने जाग होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, त्यांचे शेत स्वप्न पाण्यात बुडाले आहेत. या गंभीर परिस्थितीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीने कारवाई घेतली आहे. आज आमदार निवासस्थानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली गेली आणि शेतकऱ्यांसाठी कठोर संदेश दिले गेले.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे। या गंभीर परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी आमदार निवासस्थानी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। बैठकीत तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। आमदार कांदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला की माझा बळीराजा संकटात आहे, त्यांचे स्वप्न तुटले आहे, अशा वेळी त्याला सहकार्य करणे हीच आपली जबाबदारी आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जा, पंचनामा करा, कुणीही कामात दिरंगाई करू नका, अन्यथा त्याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल। याशिवाय आमदारांनी पुढील आठवडाभरात सर्व पंचनामे पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत। हा इशारा फक्त अधिकाऱ्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठीही मोठा दिलासा आहे। आमदारांनी आपली जबाबदारी ओळखून शेतकऱ्यांसाठी कठोर भूमिका घेतली आहे आणि या संकटात त्वरित कारवाई सुनिश्चित केली आहे। आपण त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या दारात जाऊ नये, प्रत्येकाच्या ठिकाणावर जाऊन त्या मळ्यात जायला, त्या शेतात जायला व्यवस्था नसेल तर गावकऱ्यांना हाताशी धरून आपण त्या शेतात जाऊन त्या शेताचे पंचनामे करून घेतले आणि जिओ टॅगिंग त्याच्याकडनं करून घेतले। एखादा शेतकरी त्रासलेला असेल, एखादा शेतकरी दुःखी असेल, त्या दुःखामधून त्याच्याकडनं काहीतरी अपशब्द निघाले असतील आपल्या बाबतीमध्ये, तर आपल्या वडिलांच्या ठिकाणी, आपल्या मोठ्या भावाच्या ठिकाणी किंवा सिनियर कोणी असेल तर आपल्या मुलाच्या ठिकाणी असं करून ते इग्नोर करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं नैसर्गिक साहेब। आपल्याकडनं बस सुटली किंवा आपल्या गाडीला छोटासा स्क्रॅच जरी पडला शहरामध्ये किंवा चालताना, तरी आपला संताप होतो आणि आपण घरी जाऊन बायकोवर किंवा नवऱ्यावर चिडचिड करतो। इथं तर लाखो रुपयाची नुकसान डोळ्यापुढे झालेली, गोट्याचं नव्हतं, आज होतं आणि उद्या सकाळी नव्हतं। समजून घ्या, आज होतं, आता होतं, या मिनिटाला होतं आणि उद्या नव्हतं। काय मत पुढे गेलं? देव घेऊन गेला, कोप झाला, निसर्ग घेऊन गेला आमच्याकडनं। हा प्रकार आहे। म्हणून माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, मी तुमच्यातलाच आहे। तुमच्या ज्यावेळेस मला काही कर्मचारी, अधिकारी मला मदत करतात त्यावेळेस त्यांच्या पाठीशी त्यांच्या मोठा भाऊ म्हणून उभं राहण्याचं माझं कर्तव्य आहे। तर कधी कधी रस्त्यामुळे माल निघत नाही, कधी कधी माल निघाला तर रासायनिक खतामुळं ते पिकं खराब होतं। इकडून तिकडून सगळं चांगलं झालं का मार्केटला देऊन भाव मिळत नाही, इकडून तिकडून भाव मिळाला तर व्यापारी पळून जातात। म्हणजे रस्ते आहेत ग्रामीण भागातले लोक। शेतकऱ्यांसाठी नांदगावात उभी राहिलेली संकट आता आमदारांच्या कठोर कारवाईमुळे थोडेसे शिथिल झाले आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांचा हा स्पष्ट संदेश आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी कामात ढिलाई करू शकणार नाही। शेतकरी संकटात असताना त्यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील याची खात्री आता नांदगावमध्ये मिळाली आहे। नाशिक जिल्ह्याच्या कळवण शहरात 3 महिन्यांपूर्वी मोकाट गायीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासन सावध झालं नाही आणि बुधवारी दुपारी गांधी चौकात पुन्हा एकदा मोकाट गायीने अचानक मोटरसायकलीवरून जात असलेल्या वडील आणि त्याच्या लहान बालकावर हल्ला केला। या घटनेचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे। बुधवारी दुपारी कळवण शहरातील गांधी चौकात अचानक एक भीषण प्रकार घडला। मोकाट गायीने मोटरसायकलवरून जात असलेल्या एका वडील आणि त्यांच्या लहान बाळावर अचानक झडप घातली। थोड्या वेळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनास्थळी तातडीने नागरिक धावले आणि त्यांनी वडील व बाळाचे प्राण वाचविले। मोकाट गायीच्या थरारक हल्ल्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय। स्मरण करा, केवळ 3 महिन्यांपूर्वीच या ठिकाणी भालचंद्र मालपुरे यांचा मोकाट गायीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। तरीही नगरपालिकेने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही आणि नागरिक आजही धोक्यात आहेत। सोशल मीडियावर घटना व्हायरल होत असून नागरिक संतापले आहेत। एका मृत्यूनंतरही जर पालिका जागी झाली नाही तर अजून किती बळी जावे लागतील हा प्रश्न आता संपूर्ण कळवणकरांच्या मनात उठतोय। ही फक्त एक घटना नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेची एक गंभीर निदर्शने आहेत। नागरिकांचं जीवन धोक्यात आहे आणि प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे। कळवण गांधी चौक मोकाट गायीची ही घटना आपल्याला सतर्कतेची आठवण करून देते। आता पाहणे महत्त्वाचे असेल की पालिका यापुढे जागी होणार की नागरिकांचं जीवन असंच धोक्यात राहणार। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले बांधव। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे धनगर समाजाने राष्ट्रीय महामार्ग ठिय्या आंदोलन देत रास्ता रोको आंदोलन केले।
तब्बल 1.5 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। या आंदोलनामागे खोलवरची नाराजी आणि शासनाकडून होत असलेले दुर्लक्षाची भावना दिसून आली। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात बुधवार 1 ऑक्टोबर रोजी अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर धावडा बस स्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। धनगर वाड्यातून निघालेला मोर्चा बस स्थानकावर येऊन ठाण मांडला। शेकडो धनगर बांधवांनी महामार्गावर बसून शासनाविरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना 2 चाकी 4 चाकी एसटी बस ट्रक टेम्पो आदी वाहनांचा प्रचंड रांगा लागल्या। विशेष म्हणजे आंदोलनात धनगर बांधवांनी आपल्या मेंढ्यांसह सहभाग नोंदविला, त्यामुळे आंदोलनाला वेगळेच चित्र प्राप्त झाले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेतृत्व करणारे दीपक बोराडे हे जालना येथे मागील 14 दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत आहेत, परंतु शासनाने त्यांच्या मागण्यांकडे अजूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप समाजाने केलाय। शासनाने उपोषणाची दसऱ्यापर्यंत जर दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। धनगर समाज बांधवांनी आठवण करून दिली आहे की 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सत्ता मिळूनही आजतागत त्यांची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाला धावडा गावातील इतर समाज बांधवांनीही पाठिंबा दिला। संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला। दरम्यान यावेळी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बोराडे यांच्या उपोषणाचा 14वा दिवस जालना या ठिकाणी बसलेले असून त्यांना पाठबळ देण्यासाठी जो महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात प्रत्येक गल्ली बोळात चक्का जाम करण्याचे आदेश जे दीपक भाऊंनी दिले ते प्रत्येक धनगर समाजाने पाळलेले आहे। आज दीपक भाऊंना 14वा दिवस उपोषणाला 14वा दिवस असून शासन त्यांची दखल घेत नाहीये। आम्ही भीक नाही मागत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनुसूचित जमाती अनुक्रमांक 36 मध्ये समावेश केलेला आहे। फक्त र आणि ड याचा घोळ झालेला आहे आणि या र आणि ड च्या घोळमुळे धनगर समाज गेल्या 75 वर्षापासून वंचित आहे। पण या सरकारने जर या शांततेच्या मार्गात सरकार जर पटत नसेल तर सरकारच्या भाषेत सरकारला उत्तर द्यायला ज्यावेळी दीपक भाऊ सांगतील त्यावेळेस आम्ही मुंबईच्या दिशेने कुंज करू। आणि जर दीपक भाऊच्या तब्येतीची या सरकारने जर काळजी घेतली नाही आणि त्यांच्यावर गंभीर लक्ष घेतलं नाही तर या सरकारला हिशोब मागायला आणि या सरकारने जबाब विचारायला आम्ही तयार आहे। सरकारने लवकरात लवकर दीपक भाऊच्या मागण्या पूर्ण मान्य कराव्या, नाहीतर आम्ही संपूर्ण समाज त्या ठिकाणी जाऊन बसू आणि सरकारला धारेवर जाऊ। धनगर समाजाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे। अजूनही शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर भडकण्याची शक्यता आहे। आता राज्य सरकार धनगर समाजाच्या या मागण्यांकडे कधी लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील धनगर समाजाने आपल्या आरक्षण हक्कासाठी केलेल्या चक्काजाम आंदोलनाने संपूर्ण परिसर थक्क केला आहे। मेंढपाळांनी स्वतःच्या मेंढ्या रस्त्यावर आणून सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। या आंदोलनामागील कारण, आंदोलनाची भूमिका आणि स्थानिक समाजाची प्रतिक्रिया याबाबत सविस्तर माहिती पाहूया। जालना जिल्ह्यातील जानेफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाचे मेंढपाळांनी चक्क रस्त्यावर मेंढ्या आणून थरारक चक्काजाम आंदोलन केले। या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी जोरदार मागणी करणे। जालना येथील दीपक बोराडे यांनी गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवले आहे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलन राबवले गेले। जानेफळ येथे सकल धनगर समाज आणि नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धनगर समाजाला सध्या एनटीसी म्हणजे नॉन ट्रिबल कम्युनिटीज अंतर्गत 3.5% आरक्षण मिळते, परंतु हे आरक्षण अत्यंत कमी असल्यामुळे समाजाचे नेते आणि स्थानिक नागरिक एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी करीत आहेत। आंदोलनात सहभागी नेत्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधले। यामध्ये एळकोट एळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या बापाचं नाही कुणाच्या हक्काचं, एकच छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या गेल्या। स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला सहकार्य केले आणि मेहकर तालुक्यासह जानेफळ परिसरात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला। समाजाचे नेते म्हणतात की हा संघर्ष त्यांच्या हक्कासाठी आहे आणि सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे। जानेफळ येथील धनगर समाजाचे थरारक चक्काजाम आंदोलन समाजाची मागणी स्पष्ट आहे, योग्य आरक्षण मिळावे आणि सरकारने ऐकावे।
नवरात्र उत्सव म्हटला की भक्तिभावाचा महासागरच आणि छत्रपती संभाजीनगरमधील मुंदवाडी गावात तर भक्तिमय वातावरणाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे। देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये ग्रामस्थ, पंचक्रोशातील भाविक, विविध कलावंत आणि भगवतीच्या सेवेत रमत असलेले भक्त सहभागी होत आहेत। या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे। छत्रपती संभाजीनगर येथील मुंडवाडी येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या उत्सवात श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कथाकथनकार भागवताचार्य हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज दांडगे मुंडवाडीकर यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण वाणीतून देवी महात्म्याची रसाळ कथा भाविकांना ऐकायला मिळत आहे। ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील शेकडो भक्त दररोज या कथेमध्ये सहभागी होऊन धार्मिक आनंदाचा लाभ घेत आहे। सकाळ संध्याकाळ गावकऱ्यांच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे। यावेळी विविध कलावंतांनी देवीचे विविध रूप धारण करून सांस्कृतिक सादरीकरण केले। महाराजांनी तरुणांना आपल्या कलागुणांवर विश्वास ठेवून भविष्यात समाजाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले। या सर्व उत्सवाचे मुंडवाडी गाव भक्ती, श्रद्धा आणि संस्काराचे केंद्रबिंदू बनले आहे। नवरात्र उत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, संस्कार आणि कलाविष्कार याचा संगम आहे। मुंदवाडी येथे सुरू असलेल्या श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ हा सोहळा भक्तिभावांच्या श्रद्धेला ऊर्जा देतो आहे। देवीची आराधना, महाप्रसाद, कथा व संस्काराचे हे सुंदर मिलन पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरत आहे।